नमस्कार मित्रो. यापूर्वी आपण 8085 या आय सी मायक्रोप्रोसेसर आय सी जो आहे त्याच्या इन्स्ट्रक्शन सेटचा अभ्यास केलेला आहे, त्याचा आर्किटेक्चरचा अभ्यास केलेला आहे. आता आपण पाहूया प्रत्यक्षात या 8085चं प्रोग्रॅमिंग कसं असतं ते. म्हणजे मेन जे ऍप्लिकेशन आहे ते म्हणजे प्रोग्रॅम्स, बरोबर. आणि या प्रोग्रॅम कसा करायचा असतो, कसा लिहायचा असतो आणि एक्झिक्यूट कसा करायचा असतो, तर या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आता इथं पहिल्यांदाच आपण एक प्रोग्राम घेतलेला आहे आणि तो आहे ऍडिशन ऑफ टू नंबर्स. ओके, ऍडिशन ऑफ टू नंबर्स याच्यामध्ये हे जे टू नंबर्स घेतले जाणार आहेत ते 8 बिटचेच असतील. ओके, दोन नंबर जे आहेत ते 8 बिटचे असणार आहेत आणि आन्सर जे असेल तर आन्सर सुद्धा आपल्याला 8 बिट मध्येच अपेक्षित आहे. अशा पद्धतीचा एक प्रोग्राम साधा सोपा आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे दोन 8 बिटचे नंबर दिलेत आणि त्यांची बेरीज सुद्धा 8 बिट येते. असे एक दोन अंक घेऊया आणि त्यासाठी प्रोग्राम कसा राईटअप करायचा, कसा एक्झिक्यूट करायचा, ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. ओके, तर पहिला प्रोग्राम बघा काय लिहिलेला आहे. राईट अ प्रोग्राम टू ऍड टू 8 बिट नंबर्स प्लेस्ड इन रेजिस्टर्स, स्टोअर रिझल्ट इन थर्ड रजिस्टर. म्हणजे इथं आपल्याला काय काय करायचं ह्या एका वाक्यातून, एका प्रश्नातून किंवा एका प्रोग्राम मधून आपल्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे की आपल्याला काय काय शिकायचंय. इथं पहा आपल्याला काय पहिली गोष्ट एक शिकायची ती म्हणजे की कोणताही 8 बिट नंबर असेल तर तो रेजिस्टर मध्ये कसा ठेवायचा किंवा स्टोअर कसा करायचा. ओके, हा एक भाग आहे. आणि इथं स्टोअर द रिझल्ट इन थर्ड रजिस्टर म्हटले म्हणजे ऍक्च्युली दोघांची बेरीज झाल्यानंतर तो एका रेजिस्टर मध्ये नंबर सेव्ह झालेला असणार आहे, परंतु तो आपल्याला तिसऱ्या रेजिस्टर मध्ये न्यायचा आहे. याचा अर्थ रेजिस्टर टू रेजिस्टर ट्रान्सफर पण डेटा करायचा आहे. म्हणजे एक भाग आपल्याला असा शिकायचा आहे की रेजिस्टर मध्ये डेटा ठेवायचा कसा, दुसरा भाग एका रेजिस्टरचा डेटा दुसऱ्या रेजिस्टर मध्ये पाठवायचा कसा. या दोन गोष्टी सुद्धा आपल्या या प्रोग्राम मध्येच शिकल्या जाणार आहेत. ओके, तर आपण स्टेप बाय स्टेप पाहूया की आपल्याला काय काय करावं लागेल. साधा एखादा प्रोग्राम असेल किंवा आपल्या उदाहरणार्थ दाखल बोलायचं झालं तर एखादं गणित दिलं तुम्हाला वहीमध्ये लिहायला, बरोबर, की 5+2 बरोबर किती. तर तुम्ही काय लिहाल, पहिल्यांदा तुमची जी वही असेल समजा अशी की ज्याला रेषा असतील. ओके, तुम्ही काय कराल की पहिल्या ओळीमध्ये 5, दुसऱ्या ओळीमध्ये तुम्ही लिहाल 5+2 सांगितले समजा आणि तिसऱ्या ओळीमध्ये तुम्ही लिहाल 7. म्हणजे काय केलं तर एका ओळीमध्ये एक अंक घेतला, दुसऱ्या ओळीमध्ये दुसरा घेतला आणि तिसऱ्या ओळीमध्ये आपण काय केलं त्याचं उत्तर ठेवलं. ओके, आपल्याला थोडंफार असंच आपल्याकडे काय उपलब्ध आहे तर आपल्याकडे रेजिस्टर्स उपलब्ध आहेत. मग रेजिस्टर्स उपलब्ध आहेत ते किती, 7 रेजिस्टर्स उपलब्ध आहेत. आपल्याला 3 अंक जर आहेत आपल्याला काय अडचण अजिबात येणार नाही. 3 अंक कुठे ठेवायचा असा प्रश्न काय येणार नाही. तरी आपण समजूया की एक पहिला रेजिस्टर, पहिला अंक आहे तो एका पहिल्या रेजिस्टर मध्ये ठेवूया. ओके, म्हणजे पहिला अंक घेतला, स्टोअर 1 रेजिस्टर 1 नंबर इन रेजिस्टर ए, म्हणजे रेजिस्टर ए घेतला त्याच्यामध्ये एक नंबर ठेवला, असं घडणार आहे, बरोबर. नंतर काय कराल तुम्ही तर स्टोअर अनादर नंबर इन रेजिस्टर बी. आता तो दुसरा नंबर असेल तो बी रेजिस्टर मध्ये ठेवा. ओके, म्हणजे या सूचना तुम्ही मायक्रो प्रोसेसरला देत आहे, म्हणजे प्रोग्राम तुम्ही आता लिहायला सुरुवात करताय. पहिल्यांदा तुमचं लॉजिक वापरा आणि नंतर आपण त्याच्या इन्स्ट्रक्शनच्या स्वरूपामध्ये त्याचा प्रोग्राम पूर्णपणे लिहिणार आहोत. ओके, आता तिसरा जो भाग आहे तो काय करणार आहे, तिसरी सूचना आपली अशी येणार आहे की ऍड टू नंबर्स दॅट इज ए प्लस बी असं होणार आहे. म्हणजे ए अधिक बी असं करावं लागणार आहे. ओके, आणि हे केल्यानंतर आपण जर पाहिलं तर जे उत्तर येणार आहे आपल्या मायक्रो प्रोसेसरच्या अभ्यासामध्ये आपण लक्षात आलं असेल की जेव्हा अॅक्युम्युलेटर अरिथमॅटिक युनिट जे आहे ते अॅक्युम्युलेटर आणि कुठल्या रेजिस्टरची बेरीज करतं त्यावेळी त्याचं जे आन्सर आहे ते अॅक्युम्युलेटर मध्ये स्टोअर केलं जातं, ए मध्ये स्टोअर केलं जातं. म्हणजे आपल्याला आता हे ए मधून कुठं पाठवायचंय तर सी मध्ये पाठवायचे. म्हणजे अशी एखादी कमांड आपल्याला वापरावी लागेल की जिथं ए मधून
सी मध्ये डेटा ट्रान्सफर करावा लागणार आहे. बरोबर, हा एक भाग याच्यामध्ये येणार आहे. आता हे झालं आपलं लॉजिक, की आपल्याला हा प्रोग्राम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा याचा आपण आराखडा तयार केला. आता या मायक्रो प्रोसेसरला इन्स्ट्रक्शन कशा द्यायच्या त्याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. बरोबर, आणि तत्पूर्वी या प्रोग्रामिंग मध्ये एक भाग असतो तो म्हणजे की तुमचा प्रोग्राम हा छोटा होता म्हणून आपण ओळीच्या स्वरूपात लिहून टाकला, परंतु मोठे प्रोग्राम्स असतील तर तुम्हाला फ्लो चार्टिंग वगैरे हा भाग करावा लागतो. फ्लो चार्ट म्हणजे एक आकृती वजा एक आराखडा तयार करावा लागतो आणि त्या आराखड्यामध्ये आपल्याला आपल्या सगळं जे काही स्टेप्स आहेत त्या मांडाव्या लागतात. तर ते मांडण्यासाठी सिम्बॉलिक प्रेझेंटेशनसाठी आपण कोणते चिन्ह वापरणार आहे किंवा काय, तर ती पहा की हा सिम्बॉल जो आहे तो वापरला जातो प्रोग्राम स्टार्ट आणि स्टॉप करायचा असेल तर हा सिम्बॉल वापरला जातो. ज्यावेळी प्रोसेस घडत असते एखादी त्या प्रोग्रामच्या सिक्वेन्स मध्ये, तर त्यावेळेला आपल्याला हा रेक्टँगल वापरावा लागेल. ओके, आणि ज्यावेळेला डिसिजन मेकिंगची वेळ येते, येस ऑर नो, येस असेल तर असं करा, नो असेल तर असं करा, असं जर त्याच्यामध्ये असेल तर डिसिजन मेकिंग साठी हा सिम्बॉल वापरला जातो. ओके, आणि जो फ्लो आहे तो आपल्याला रेषामधून दाखवायचा आहे की याच्यानंतरची स्टेप ही, याच्यानंतरची ही, असं जर दाखवायचं असेल तर साहजिकच आपल्याला या बाणांचा वापर करायचा आहे. ओके, तर हे सिम्बॉलिक प्रेझेंटेशन साठी काय वापरलं जातं ते इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपल्या प्रोग्रामचं आपण फ्लो चार्टिंग करून घेऊया. आता हा फ्लो चार्ट कसा होईल पहा. प्रोग्राम आपण स्टार्ट करायला जाणार. ओके, नंतर सांगणार आहे आपण की लोड रजिस्टर ए विथ 23H, म्हणजे आता ए बरोबर 23H हा अंक टाका. आपल्याला काय सांगायचंय, ए मध्ये 23 अंक घ्या असं सांगायचंय. बरोबर, म्हणजे ही काय झालेली आहे, प्रोसेस झालेली आहे, म्हणून इथं चौकोन काढला. त्याच्यानंतर काय, तर बी मध्ये आपण सांगतोय की 84 अंक घ्या. एच म्हणजे हेक्साडेसिमल असं त्याचं मिनिंग आहे. बरोबर, नंतर आपण काय सांगतोय, तर ए प्लस बी अशी बेरीज करा, आणि ही बेरीज काय येणार आहे, तर ए मध्ये येणार आहे. बरोबर, आणि नंतर आपण असं सांगतोय स्टोर सम इन रजिस्टर सी, म्हणजे इथं आपल्याला ए मध्ये उत्तर आलेलं आहे, मग आपल्याला काय करावं लागणार आहे, हे ए चं उत्तर जे आहे ते सी मध्ये ट्रान्सफर करायचे. मग त्याच्यासाठीची सूचना आपल्याला वापरावी लागेल. एवढं झाल्यानंतर आपला प्रोग्राम संपणारच आहे, म्हणजे आपण स्टॉप करणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपला प्रोग्राम संपेल. आता आपल्याला हा प्रोग्राम मायक्रो प्रोसेसरला एंटर करण्यासाठी तो त्याच्या अपकोडच्या स्वरूपात, कोडिंगच्या स्वरूपामध्ये लिहावा लागणार आहे. ओके, म्हणजे ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यात आपण लिहित येऊया, आणि ते लिहिल्यानंतर त्याचे कोड लिहूया, आणि ते कोड कुठल्या मेमरी ऍड्रेसला आपण द्यायचे त्याचा अभ्यास करायचा आहे. बरोबर, म्हणजे एक मेमरी लोकेशन आपण ठरवून घेऊ, त्या मेमरी लोकेशन पासून आपण काय करणार आहे, प्रोग्राम लिहायला सुरुवात करणार आहे. आता इथं फॉर एक्झाम्पल आपण घेतलं की 8000. ओके, 8000 मेमरी लोकेशन घेतलं आणि इथनं आपण सुरू करणार आहे. पहिलं काय आहे, तर MVI म्हणजे मूव्ह इमिजिएट ए. ए मध्ये आपण काय टाकणार आहे, पहिल्यांदा सांगितलेलं आहे इथं ए मध्ये 23 अंक टाकायचा आहे. ओके, MVI 23 अशी पहिली सूचना आपण देणार आहे. ओके, दुसरी सूचना काय, आता MVI 23 म्हटलं तर ही याच्यासाठी एक बाईट लागणार आहे, याच्यासाठी एक लागणार आहे. हे एका मेमरी लोकेशनला जाईल, हे दुसऱ्या मेमरी लोकेशनला जाईल, म्हणजे इथं 8000 आणि 8001 असे दोन मेमरी लोकेशन या एका इन्स्ट्रक्शनला लागणार आहेत, कारण ही 2 बाईट झालेली आहे. ओके, आता आपल्या पुढची इन्स्ट्रक्शन काय आहे, तर बी मध्ये दुसरा घ्यायचा आहे. बरोबर, डेटा घ्यायचा आहे, तो 84 आहे. 84 हा अंक घ्यायचा आहे दुसऱ्या रजिस्टर मध्ये. मग आपल्याला काय करायला, परत आपल्याला सूचना वापरायची आहे MVI आणि बी. ओके, MVI बी 84. आता इथं सुद्धा ही 2 बाईट झाली, म्हणजे इथं आपण मेमरी ऍड्रेस जो आहे तो काय घेणार आहोत, 8002, आणि शिवाय 3 पण असणार आहे याला, याच्यासाठी. ओके, तेव्हा आपण स्टार्टिंग ऍड्रेस फक्त लिहिला तरी चालतो. त्यामुळे इथं 8000 लिहा, नंतर इथं 8002 लिहा, अशा पद्धतीने लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर ही 2 आणि 3 साठी गेले. आता आपल्याला काय होणार आहे, आता आपलं जे पुढचं लोकेशन असणार आहे ते 8004
आणि या लोकेशनवर आपण काय करतोय, एडीडी बी म्हणजे ही सूचना देणार आहे की ऍड बी. ओके, ऍड बी ही सूचना देणार आहे आणि ती सूचना 1 बाईटची आहे, त्यामुळे त्याला एकच जागा लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर स्टोअर सम इन रजिस्टर सी. आता इथं ए मध्ये आलेलं आहे, आपल्याला कशामध्ये न्यायचंय तर ते सी मध्ये न्यायचंय. ओके, मग 8005 सूचना काय देणार आहे तुम्ही, एम व्ही आय आहे का, आता नाही, इमिजिएट नाही, एम ओ व्ही आणि सी टू सॉरी ए टू सी. त्यावेळेला सूचना आपल्याला अशा पद्धतीनं लिहावी लागणार आहे. ओके, आणि त्यानंतरचा पुढची जे मेमरी लोकेशन आहे ते 6 नंबरचं, आणि याला आपण हॉल्ट म्हणतोय, स्टॉप म्हणतोय. ओके, म्हणजे HLT. ओके, अशा पद्धतीनं काय केलेलं आहे आपण, इन्स्ट्रक्शन सेटच्या स्वरूपामध्ये प्रोग्राम आपला लिहून झालेला आहे. आता आपल्याला काय करायचे, याचे ऑपकोड जे आहेत, ऑपरेशन कोड, ते आपल्याला इथं लिहावे लागणार आहेत. आता MVI ए ला कोड काय आहे तर 3E, म्हणजे 8000 ला आपण 3E अंक देणार, आणि 1 ला काय देणार तर 23H, ते इथे लिहून घ्या. नंतर MVI बी ला काय आहे कोड, तो तुम्हाला कुठं पाहायचा आहे तर तो इन्स्ट्रक्शन सेट जो आहे आपला, त्या इन्स्ट्रक्शन सेट मध्ये हे सर्व तुम्हाला पाहावं लागणार आहे. आता इन्स्ट्रक्शन सेट तुम्हाला मागच्या वेळेला आपण एका तक्त्यामध्ये दिलेला आहे की 246 इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि त्याचे कोड काय आहेत, तर त्या तक्त्यामध्ये पाहायचे आपल्याला इथं की कुठं कुठं काय आहे ते. ओके, आता दुसरी सूचना आहे MVI बी, याचा कोड काय आहे तर 06. ओके, आणि अंक डेटा कुठला आहे इथं 84. ओके, 84H. नंतर ADDB, याचा कोड काय आहे तर 80. ओके, 80. आणि त्याच्यानंतर MOVCA, याचा कोड काय आहे MOV तर 47 आहे, म्हणजे हा 47 कोड द्यावा लागेल. आणि HLT स्टॉप, याच्यासाठी कोड काय आहे तर तो 76 आहे समजा. ओके, तर 76. हे झाले, आपण आता प्रत्येकाला कोड दिले आणि आपली एंट्री जी करणार आहे, आता प्रॅक्टिकली आपण जाणार त्यावेळेला काय करणार आहे, मेमरी लोकेशन फाइंड करणार. 8000 त्याच्या समोर डेटा हा लिहायचा 3E, 8001 23, 8002 06, 8003 84, 8004 80, 8005 47, 8006 74, आणि त्याच्यानंतर आपण एक्झिक्यूट म्हणणार आहे. आणि तेवढं म्हटलंय तर आपल्याला आन्सर चेक करावं लागणार आहे. आन्सर किती आलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला इथं कळू शकेल, कारण मॅन्युअली आपण ते करून पाहूया. पहिल्यांदा 23 आणि 84 यांची बेरीज करायची आपल्याला, फक्त 4 आणि 3 7 आले, 8 आणि 2 10, 10 म्हणजे ए झालं. म्हणजे उत्तर काय असणार आहे तर सी मध्ये कंटेंट काय आलं पाहिजे, A7 आलं पाहिजे, आणि ए मध्ये सुद्धा A7च असणार आहे, बरोबर. म्हणजे तुमचं उत्तर जे सी मध्ये ठेवायचे ते A7 आलं पाहिजे. म्हणजे आपण याचा दुसरा पार्ट पाहूया की जिथं प्रोग्रामिंग कसं केलं जातं आणि त्या प्रोग्रामिंगचा आन्सर A7 येतंय का हे पण आपण चेक करू शकू. तर इथं हा थेरॉटिकल पार्ट संपलेला आहे की आपण प्रोग्राम लिहिलेला आहे आणि कुठल्या मेमरी लोकेशनला कोणतं ऑपकोड लिहायचं आहे हे सगळं, आणि डेटा लिहायचा आहे हे सगळं आपण लिहून काढलेलं आहे. प्रोग्राम आपलं लिहून झालेला आहे. आता आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे, हा दुसरा पार्ट येणार आहे. ओके, तोपर्यंत इथं आपण थांबूया. आता आपण 8085 च प्रोग्रामिंग पाहूया. हे एक 8085 च सिम्युलेटर सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला प्रोग्राम लिहिता येतो, एक्झिक्यूट करता येतो, त्याचा आन्सर चेक करता येतात. ओके, आता सूचना देण्यासाठी सुद्धा डायरेक्ट टायपिंग पण करू शकतो, आणि रेडीमेड ज्या इथं सूचना अवेलेबल आहेत, इन्स्ट्रक्शन्स अवेलेबल आहेत, त्या फक्त ड्रॉप करायच्या आहेत क्लिक करून, फक्त एवढंच आहे. आता पहिली सूचना आपली अशी होती की MVI A23, बरोबर. आता MVI A, ओके, आणि किती 23. आता ही सूचना संपली. आता इथं आली पहा इकडे या बाजूला की MVI A23. आता दुसरी सूचना आहे MVI B, किती आहे 84. ओके, 8 आणि 4, ही दुसरी सूचना आली. ओके,
आता तिसरी सूचना आहे ती म्हणजे ऍड. ऍड काय करायचे तर बी ला करायचे. ओके, तिसरी सूचना आली तुमची. ओके, आता त्याच्यानंतरची सूचना काय आहे, मूव सी ए. मूव इथं घेतली सी ए. ओके, मूव सी ए. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, हॉल्ट घेणार आहे. हॉल्टची सूचना इथं आहे शेवटची HLT. या पद्धतीने प्रोग्रामची मांडणी झालेली आहे. ओके, आता याच्यामध्ये ADDB ही इथं आलेली सूचना आपल्याला खाली घ्यायची आहे. ADDB बी रजिस्टर अशा पद्धतीने इथं लिहिता सुद्धा आपल्याला येणार आहे. अशा पद्धतीने आपण 1 2 3 4 5 लाईन्स मध्ये प्रोग्राम सगळा लिहून झालेला आहे आपला. ओके, आता आपल्याला हा प्रोग्राम चेक करायचा असेल, इथं लाईन न करता येईल आपल्याला, इथं दाखवलेला आहे. बरोबर, ही पहिली इन्स्ट्रक्शन लाईन आहे. इथं 2 बाईट घेतलेले आहेत बघा, 8000 आणि 8001. इथं आपण दिलेलं आहे की 8000 ला स्टार्ट करणार आहोत, म्हणून 8000 ला इथं स्टार्ट केलेला आहे. हा प्रोग्राम ऑटोमॅटिकली त्यानं फिच करून घेतलेला आहे इथं आकडे सगळे या प्रोग्राम मधले. बरोबर, आता दुसरी लाईन जर तुम्ही पाहणार असाल तर दुसऱ्या स्टेपला जावा, त्यालाही 2 बाईट लागलेले आहेत. बरोबर, तिसऱ्या स्टेपला जावा, त्याला 1 बाईट लागलेला आहे. चौथ्या स्टेपला जावा, त्यालाही 1 लागलेला आहे. आणि पाचव्याला सुद्धा 1 लागलेला आहे. ओके, 1 बाईट लागलेला आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर हा प्रोग्राम आपण काय करूया, स्टेपनं रन करूया. इथं रनचं बटन आहे, हे रनचं बटन दाबल्याबरोबर काय होणार आहे, आता इथं काय ए मध्ये रन केलेलं आहे. हे जे उत्तर आपण मगाशी सांगितलं होतं कॅल्क्युलेशन मॅन्युअली करून, की याचं आन्सर जे आहे ते किती येते तर A7 येतं. तर इथं A7 आन्सर आलेला आहे बघा ए मध्ये, आणि सी मध्ये पण तेच आहे, कारण ए चे कंटेंट्स आपण इथं ट्रान्सफर केलेले आहेत. यापूर्वी आपण ए वर 23 अंक घेतला होता, पण त्याची बेरीज 84 बरोबर झाल्यानंतर तो अंक बदललेला आहे, तो A7 झालेला आहे. बी मधला 84 तसाच राहिलेला आहे, आणि सी मध्ये A7 आलेला आहे. अशा पद्धतीनं आपलं जे आन्सर आलेलं आहे ते किती आलेलं आहे, A7 आलेलं आहे इथं. अशा पद्धतीनं आपण चेक करू शकतो की आपला आन्सर काय आहे, रजिस्टर मध्ये आहे, प्रोग्राम कसा लिहिलेला आहे, त्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्याचे कोड वगैरे आपल्याला रेडीमेड मिळत आहेत, वापरता येत आहेत. त्यामुळे तोही आपल्याला काय भाग नाही की इथं MVI लिहिलं की इथं 3E हा 06 बरोबर, नंतर हा 80 किंवा हा 76 4F वगैरे हे जे काही कोड आहेत ते याला क्लिक केल्यानंतर आपोआप येतात. त्यामुळे तोही इथं आपल्याला सिम्युलेटर मध्ये काय त्रास होत नाही. फक्त आपल्या ज्या सेंटेन्सेस आहेत आपण जे असेंब्ली लँग्वेज मध्ये लिहिलेले पहिले, तर ते फक्त प्रॉपरली लिहिले की आपल्याला प्रोग्राम करता येणार आहे. ओके, धन्यवाद. हा आपण पहिला प्रोग्राम केलेला आहे. याच्यामध्ये रजिस्टर मध्ये डेटा कसा ठेवायचा, किंवा एका रजिस्टर मधून दुसऱ्या रजिस्टर मध्ये डेटा कसा हलवायचा, किंवा आपण काय करणार आहे, अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन आहे एखादी ADD, तर ती कशी वापरायची, हे आपण इथं या प्रोग्राम मध्ये महत्वाचं शिकलोय. आणि या सगळ्या सूचना मिळून आपण एक प्रोग्राम लिहिला की 2 8 बिट अंकांची बेरीज केली आणि त्याचं उत्तर सुद्धा 8 बिटच होतं. ओके, धन्यवाद.